श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुचरित्र अध्याय 21. श्री गणेशाय नमः. सिद्ध म्हणे नामधारका ब्रह्मचारी कारणेका उपदिशले ज्ञान विवेका तया प्रेत जननीसी. ब्रह्मचारी म्हणे नारी मूढपणे दुःख करी कोण वाचला असे स्थिर या संसारी सांग मज. उपजना कवन मेला कवन उत्पत्ती झाली कोठोन. जळात उपजे जैसा फेन बुद्ध राहे कोठी स्थिर. ऐसा देह पंचभूती मिळवणी होय देह निर्मिती. वेगळे होता पंचभूती अवक्त होय देह जाना. तया पंचभूताचे गुण माया पाशे बेष्टोन भ्रांती लागती देह म्हणून. पुत्र मित्र कलत्र वास रजसत्व तमोगुण तया भूतांपासून वेगळाली लक्षण होती ऐक एक चित्ते. देवत्व होय सत्वगुण रजोगुण मनुष्य जाण. दैत्यासी तमोगुण गुणानुबंधे कर्मे घडती. जेने जे कर्म आचरती सुकृत अथवा दुष्कृती त्याची होय फळ प्राप्ती आपली आपण भोगावी. या संसार वर्तमानी उपजती जंतू कर्मानुगुणी आपल्या आज्यवापासून सुख दुःख भोगताती. या करणे ज्ञानवंता संतोष न करावा उपजता अथवा नरमृत्यू होता दुःख आपण करू नये. कोणी मरती पूर्वयेसी अथवा मरती वृद्धापेसी आपले अर्ज असे जैसी तेने परीकडे जाणार. कर्मानुवशी उपजाताची ललाटी होतो विरंची सुकृत अथवा दुष्कृतीची भोग भोगी म्हणून. ऐसी या कर्म काळासी जिंकले नाही कोणी परियसी. या करणे देहासी नित्यत्व नाही परियसा. तुझे तुझी सांग वहिले कोटे जन्म भोग भोगिले. मनुष्य अथवा पशुत्व लादले पक्षी अथवा कृमी रूप. जरी होतीस मनुष्योनी कोण कोणाची होतीस जन्मी. कोण कोणाची होतीस गुणी सांग किंवा आम्हा पुढे. कवन तुझी माता पिता जन्मधरींची सांग आता. वाया दुःख करसी प्रलापिता पुत्र आपुला म्हणून. पंचभूतात्मक देह चर्म मांस अस्थिर मेह वेष्टोनिया नवमे देह मळबद्ध शरीर जाणारे. कैचा पुत्र कोठे मृत्यू वाया का भ्रमणी रडसी तू. सांडोनी द्यावे कैचे प्रेत संस्कार ती लौकिकार्थी. येणे ब्रह्मचारी सांगितले ते विस्तारी. परिसोनी त्या अवसरी विनवतेसे तयासी. विप्रवनिता तयावेळी विनवतेसे करुणा भाडी. स्वामी निरोपले धर्म सकळी परिस्थिर नवे अंतःकरण. प्रारब्ध प्रमाण म्हणून जरी तरी का मजावा श्रीहरी. परीच संपर्क लोह जरी सुवर्ण नव्हे कोण बोले. आम्ही बहिणीचे दैवहीन म्हणून धरले श्री गुरुचरण. अभय दिले नाही मरण म्हणून विश्वास केला. एखाद्या नरायतीची ज्वरा धावती जाती. वैद्याची घरा औषधी येऊन प्रतिकरा. सेवेची करी आरोग्यता. त्रैमूर्तीचा अवतारू श्री नृसिंह सरस्वती असे गुरु. त्याने दिदला असे वरू केले असत्य होय सांग माझ. आराधने मी त्यासी वर दिदला का आम्हासी. त्याचा करुण्या भरोसी होतो आपण स्वस्थ चित्त. विश्वासनी असता आपण केले निर्वाण कैसे. माझे मूर्खपण म्हणून स्वामी निरोपीसी. या करणे आपण आता प्राण तेजीन सर्वता समर्पिन. गुरुनाथा वाढो कीर्ती त्याची. ऐकून ती याचे वचन ओळखून या भाव मन सांगी. बुद्धी तिची ज्ञान उपाय करी एक आता. विश्वास केला त्वा श्री गुरुसी. पुत्र लादला पूर्णायुषी. जरी आला मृत्यू त्यासी घेऊन जाई श्री गुरुनाथा. जेथे झाला असे तुझवर तेथे समर्पित तू कलेवर. पंचगंगा कृष्णा तीर औदुंबर तळी ऐसे वचन ऐकून. विश्वास झाला तिचे मनी पोटी. शव बांधुनी घेऊन गेली औदुंबरा प्रती. जेथे होत्या गुरु पादुका. आपली शिर तू बालिका. रुद्रे भरल्या पादुका. आक्रोश करीते नारी. दुःख करिता झाली निशी. विप्र मागसी प्रेतासी. म्हणती आक्रोश काव करीचे संस्कार मी जाऊ आता. मनुष्य नाही अरण्यात केवी राहू जाऊ म्हणत. जाऊ दे आता प्रेत ऐसे ऐक कर्कशे म्हणतात. काही केली नेदी प्रेत आपणा सेवे ज्वाळा म्हणत. पोटी बांधून या प्रेत लोळत असे पादुकांवर. म्हणती विप्रज्ञाती लोक राहू नये राणी निशंक. तस्कर वादा होईल ऐका. जाऊ आता घरासे. जाऊ आता स्नान करून उपवास हो का. आजचे दिली प्रातःकाळी येऊनी दहन करू म्हणती ऐका. आजची रात्री प्रेतासी सुटेल वास दुर्गंधीसी. आपोआप दहनासी देईल जाण ते कर्कशा. म्हणून निघती सकळ लोक राहिली तेथे जनक जननी. प्रेतासहित करती शोक होती रात्र परियसा. निद्रा नाही दिवस दोन्ही शोक करिता जनक जननी. या मतीन होता रजनी झोप आली तियेसी. देखतसे सुषुप्तीत जटाधारी भस्मांकित. व्याघ्र चर्म परिधानित रुद्राक्ष माळा सर्वांगी. योगदंड त्रिशूळ हाती आला औदुंबरा प्रती. कावो शोक करसी सती आक्रोशने आम्हावरी. काय झाले तुम्ही कुमारा आता त्यासी करू प्रतिकरा. म्हणून देतो अभय करा भक्त वत्सल श्री गुरु. भस्म काढून प्रेतासी लागतसे सर्वांगीसी. मुख पसरी म्हणे तिसी वायू परस्पुरू म्हणे.
प्राण म्हणजे वायू जाणं बाहेर गेला विसरून घाली तो मागुती आणून पुत्र तुझा सजीव होय. इतके होताची भयचकित झाली नारी जागृत म्हणे आपणा कैसी भ्रांत लागली असे प्रेतावरी. जे कावसे आपले मनी तैसे दिसे निद्रा स्वप्नी कैचा देव नरसिंह मुनी भ्रांती आपणा लागली असे. आमचे प्रारब्ध असता हुने देवावरी बोल काय ठेवणे अज्ञान आम्ही मूर्खपणे श्री गुरुवरी काय बोल. येणे परी चिंता करीत तव प्रेता झाले चेत सर्वांगी उष्ण बहुत सर्व संधीसी जीवान. म्हणे प्रेतासी काय झाले किंवा भूत संचारले मनी भय उपजले ठेवी काढून दूर करते. सर्व संधी जीव भरला बाळ उठून बैसला म्हणे माते क्षुधा लागली मला अन्न देई म्हणत असे. रुदत करी तया वेळी आला कुमार माते जवळी स्तन घालिता मुख कमळे क्षीर निगे 32 धारा. संतोष भय होली प्रीतीसी संदेह मागुती असे मानसी कडे घेऊन बाळकासी गेले आपले पती जवळी. जागृत करुणी पतीसी सांगे वृत्तांत आद्यंतसी पती म्हणे पियसी चरित्र असे श्री गुरुचे. म्हणून दंपती दोघे जण करुणी औदुंबर प्रदक्षिणा साष्टांग करीती नमेन स्तोत्र करी नाना करी. तू तारक विश्वासी म्हणून भूमी अवतारलासी अशक्य तुझ वर्णायासी क्षमा करणे स्वामीने. आम्हा क्षमा करणे म्हणून घालती लोटांगणे विरमुनिया करुणा वचने गेली स्नाना गंगेत. स्नान करुणी बाळका सहित धुती झाली पादुकांचे रक्त औदुंबरा स्थपन करीत लावती दीप तैवरी. पूजा करती भक्तीसी मंत्रपूर्वक विधीसी शमीपत्र कुसुमेसी पूजा करती परियसा. निरांजन तया वेळा करती कायम परिबळी अति संतुष्टय बाळी भक्ती भावे स्तुती करती. इतके होता गेला निशी उदय झाला दिनकरासी संस्कार म्हणून प्रेतासी आले विप्रज्ञाती सकळ. तव देखताची कुमारासी विस्मय झाला सकळांसी समाराधना करते हर्षी महानंद परमेश्वर. ऐसा श्री गुरुस्थान महिमा अखिल लोक लाधले कामा एकेकाची सांगता सीमा विस्तार होईल बहुकथा. सिद्ध म्हणे नामधारका स्थान महिमा ऐसा ऐका अपार असे सांगता आणि का साधारण तुझं निरोपिले. तया औदुंबरातली श्री गुरु वास सर्व काळी कामी होती तत्काळी आराधिता श्री गुरु. जया नाम कल्पतरु प्रत्यक्ष जाणा औदुंबुरु जे जे मनी इच्छित नको साध्य होय परियसा. इति श्री गुरुचरित्रामृते प्रथम कथा कल्पतरु श्री नृसिंह सरस्वती प्रख्याने सिद्ध नामकधार संवादे मृतपुत्र संजीवन नाम 21 अध्याय. श्री गुरु दत्तात्रय प्रणस्तु. श्री गुरुदेव दत्त.